तर राज ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत। अलिबागमध्ये ते दाखल झालेले आहेत। आज अलिबागमध्ये जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे आता अलिबागमध्ये दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आज ते अलिबागच्या दौऱ्यावर आहेत आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल झालेले आहेत। आज अलिबागमध्ये मनसेची जमीन परिषद सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय टीव्ही 9 च्या माध्यमातून। भेटीनंतर राज ठाकरे जमीन परिषदेला जाणार आहेत। अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आज ते अलिबागच्या दौऱ्यावर आहेत आणि अलिबागमध्ये जमीन परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, तेथे पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये भेट होईल आणि त्यानंतर राज ठाकरे जमीन परिषदेसाठी रवाना होतील। आताची महत्त्वाची बातमी, आज मनसेकडून जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अलिबागमध्ये ही जमीन परिषद होणार आहे आणि थेट ही दृश्य आपण टीव्ही 9 च्या माध्यमातून पाहतोय। राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जातंय। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती? राज ठाकरे आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट झालेली आहे, राज ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय। खरं तर श्वेता, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेण्याकरता मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत ते सध्या रेवदंडा येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची थेट प्रत्यक्षात भेट जी आहे ती मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज घेत आहेत आणि ही भेट झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे अलिबाग येथे जमीन हक्क परिषद जी आहे त्याला संबोधित करतील। त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वच पत्रकार जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्याचसोबत स्थानिक नागरिक देखील या संपूर्ण पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे हे प्रामुख्याने जमिनीच्या मुद्द्यांवरतून काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण की रायगडमध्ये अनेक विकास प्रकल्प जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्या विकास कामांच्या प्रकल्पांमधल्या ज्या जमिनी आहेत त्या परभाषीय लोकांकडनं ज्या आहेत त्या विकत घेतल्या जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक लोकांची मोठ्या प्रमाणात लूट जी आहे ती अनेक लोकांकडनं परभाषीय लोकांकडनं परप्रांतीय लोकांकडनं केली जाते। या मुद्द्यांवरतून संपूर्ण जमीन परिषदेचं आयोजन जे आहे ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण पत्रकार परिषदेला अवघा काही वेळ उरलेला आहे। तत्पूर्वी जे अप्पासाहेब धर्माधिकारी आहेत निरूपणकार, त्यांची भेट घेण्याकरता स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे जे आहेत ते रेवदंडा येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी आलेले आहेत। त्यांचा सत्कार मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सत्कार जो आहे तो अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात आला आणि आता स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा गौरव सत्कार जो आहे तो